नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 4 जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मुलाखतीमध्ये जे ॲक्च्युअल झालेल्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले होते ते या प्रश्नांची माहिती आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. आणि जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झालेल्या मुलाखतींवरचा हा माझा 5वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 4 व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ॲक्च्युअलमध्ये झालेल्या ज्या मुलाखती आहेत आणि खरोखरच्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती दिलेली आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळतील तर VAJ अकॅडमीचं ॲप ओपन VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल ओपन करा. त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यामध्ये कोर्ट भरतीची प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मिळून जातील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर पहिला जो जिल्हा आहे ना तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी मुलाखत झालेली आहे त्याचे प्रश्न आहेत. आणि मी आधीच सांगतो हे सगळे प्रश्न 2018मध्ये ज्या खरोखर मुलाखती झाल्या होत्या त्या मुलाखतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि विद्यार्थ्यांनी स्वतःही माहिती दिलेली आहे. आणि आत्तासुद्धा तुमची मुलाखत झाल्यानंतर या महिन्यात 2024मध्ये तुम्ही मला 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्न पाठवा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला मदत होईल. तर 88 06 06 86 18 या व्हॉट्सअप नंबरवर प्रश्न पाठवा. विनंती आहे सर्वांना. तर पहा या ठिकाणी, हाय सर, माझा आज अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टचा इंटरव्ह्यू झाला पिऊनसाठी. मला विचारलं ITI कोणता ट्रेड केलास, म्हणजे त्या विद्यार्थ्याचा ITI झालं होतं म्हणून ITIचा कोणता ट्रेड केलास असं विचारलं. मी सांगितले फिटर झाला आहे. त्याच्यानंतर मला विचारलं कोणता फिटर, पण मी सांगितलं बेच फिटर झाला. मग मॅडमनी विचारलं हा कोर्स किती मंथचा असतो, मी सांगितले 24 मंथचा असतो, म्हणजे 2 वर्षाचा. पुढे मग कोणते काम करू शकतो तू, मी सांगितले बेंच टेबल. मग मला विचारलं AC क्लिअर करू शकतो का, मी हो बोललो. ललित फिटिंग करू शकतो का, मी हो बोललो. मग मला बोलले येऊ शकता तुम्ही. आता दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये पिऊनचा इंटरव्ह्यू झाला. ती पण माहिती मला त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे वेगळ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे. तर त्यांनी जिल्ह्याचं नाव सांगितलं नाही, पण हा अहमदनगर जिल्हा नाही, दुसऱ्या जिल्ह्याची माहिती आहे. तर पहा सर, माझा पण इंटरव्ह्यू झाला पिऊनसाठी. तर मी नर्वस झालो होतो, म्हणजे जेव्हा ते इंटरव्ह्यूला गेले तेव्हा ते नर्वस झाले होते. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर नर्वस होऊ नका. कॉन्फिडन्स ठेवून आत्मविश्वास राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा जेवढा आत्मविश्वास असेल ना तेवढा इंटरव्ह्यू तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. त्यामुळं कृपया कोणीही नर्वस होऊ नका. पुढे स्टार्टिंगला नमस्कार करायला पण विसरलो. म्हणजे आता पहा, जेव्हा आपण आतमध्ये जातो ना तेव्हा न्यायाधीशांना नमस्कार करायचा असतो, किंवा सकाळची वेळ असेल तर गुड मॉर्निंग, दुपारची वेळ असेल तर गुड आफ्टरनून असं म्हणायचं असतं, किंवा सरळ आपलं नमस्कार म्हणलेलं चांगलं. परंतु हा विद्यार्थी विसरला. फक्त 3 मिनिटच घेतला इंटरव्ह्यू. पुढे पहा, सगळे क्वेश्चन्स बायोडेटाविषयी होते. बायोडेटा म्हणजे त्यांची जी वैयक्तिक माहिती आहे त्याच्याशी संबंधित, जसं ती कोणत्या गावचे आहे, कुठे राहतात सध्या, फॅमिली काय करतात, वडील काय करते, म्हणजे फॅमिलीमध्ये कोण कोण असतो, वडील काय करतात, शेती आणि एज्युकेशन या व्यतिरिक्त काहीच विचारले नाही. आणि बस ठीक आहे तुम्ही जाऊ शकता म्हणाले जेच. म्हणजे त्यांना एवढेच प्रश्न विचारले पर्सनल. काही कॅन्डिडेट्सचे 5 ते 10 मिनटं घेतले इंटरव्ह्यू, आणि काही कॅन्डिडेट्सना तुम्ही येऊ शकता असं सेंटेन्स यूज केला. पुढे पहा, शेवटी तर तुम्ही जाऊ शकता असं म्हटलं तर निगेटिव्ह समजायचं का, तर असं नाही आहे. तुम्ही येऊ शकता किंवा तुम्ही जाऊ शकता असं म्हणलं तरी ते निगेटिव्ह काही नसतं. काही जणं येऊ शकता म्हणतात, काही जणं जाऊ शकता म्हणतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्ही येऊ शकता मीन्स पॉझिटिव्ह झालं इंटरव्ह्यू असं समजायचं का, प्लीज सांगा. असं काही नसतं, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. चला, आता आपण पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पिऊन पदासाठी जो इंटरव्ह्यू झालेला आहे त्याची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला पहिला प्रश्न नाव विचारलं. त्याच्यानंतर कुठे जॉब करतात का विचारलं. मग जे काय तुमचं उत्तर असेल ते तुम्ही देऊ शकता. जॉब करत असाल तर हो, करत नसाल तर नाही. त्यानंतर स्पेलिंग विचारले 2 वर्ड्सचे, म्हणजे 2 शब्दांचं स्पेलिंग विचारलं. त्यानंतर कोणते शब्द ते त्यांनी सांगितले नाही. आणि कोर्टचा कामकाज विचारलं, म्हणजे कोर्टाचं कामकाज काय असतं आता त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी 3 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोर्टाचं कामकाज म्हणजे बेंच साफ करणे, झाडू मारणे, पोछा मारणे,
त्याच्यानंतर फाईल आणून देणे, पाणी देणे किंवा पुकारा देणे आणि न्यायाधीश जे काही सांगतील ते सगळे कामं करणे, हे झाले कोर्टातली कामं. तसंच न्यायाधीशाच्या घरची सुद्धा कामं असतात, ते मी 4 नंबरच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये छान माहिती दिलेली आहे. पुढे पहा, इंटरव्ह्यू छान झाला, थँक्स टू ऑल. आता हे झालं पुणे जिल्ह्याचं. पुणे जिल्ह्यामध्येच अजून एका विद्यार्थ्यांनी माहिती पाठवलेली आहे. त्यांना कोणते प्रश्न आले ते पहा. हॅलो फ्रेंड्स, आज माझा पुणे जिल्हा न्यायालयाची मुलाखत झाली. मला खालीलप्रमाणे प्रश्न विचारले. हे प्रश्न पाहायच्या आधी माझी तुम्हाला विनंती आहे, मी इतकी छान माहिती तुम्हाला देत आहे, प्रॉपर विचारलेले प्रश्न देत आहे, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा व्हिडिओच्या खाली, व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भात. त्र्यंबकेश्वर येथे काय आहे? तर त्र्यंबकेश्वर इथं काय आहे तर सर्वांना माहीत आहे की त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे, तसंच गोदावरी नदीचं उगमस्थानसुद्धा आहे आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळासुद्धा भरतो शैवपंथीयांचा, नाशिकमध्ये वैष्णवपंथीयांचा. कुशावर्ता तीर्थ असं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी निवृत्तीनाथांची समाधी आहे, असं बरंच काही त्र्यंबकेश्वर इथं आहे. तुमचं शिक्षण काय झालं आहे तर त्यांनी सांगितलं असं. त्यानंतर जॉब कुठे करता. त्यानंतरचा प्रश्न आहे ॲग्रीमेंट फॉर सेल आणि सेल डीडमधील फरक सांगा. बहुतेक ते आपलं जे रजिस्ट्रार कार्यालय आहे की नाही तिथे काम करत असतील किंवा रजिस्ट्रीचं काम करणारे जे ॲडव्होकेट असतात त्यांच्या हाताखाली काम करत असतील, म्हणून त्यांना सगळे प्रश्न त्याच्याशी संबंधित विचारले. त्यानंतर डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करतेवेळी स्टॅम्प ड्युटी किती टक्के भरली जाते? मला वाटते 6 ते 7% भरावी लागते. त्यानंतर म्हणजे जी काही प्रॉपर्टीची किंमत आहे त्याच्या. डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करतेवेळी नोंदणी फी किती असते? त्यानंतर स्टॅम्प ड्युटी कोणत्या कायद्या अंतर्गत येते? धन्यवाद. असे 6 प्रश्न त्यांना विचारले. आता हे प्रश्न त्यांना का विचारले तर ते जे जॉब करत होते, ते ज्या फील्डमध्ये जॉब करत होते त्याच्याशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत. आता आपण चौथ्या जिल्ह्याची माहिती पाहूयात. जळगाव जिल्ह्यामध्ये कसे प्रश्न आले होते ते. तर मी विवेक, माझं जळगाव कोर्ट शिपाई पदासाठी 27ला मुलाखत होती. तेव्हा 2018मध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यातच मुलाखती झाल्या होत्या. तर काय करतो विचारले. यांनी सांगितलं मी शेती करतो. शेती किती आहे तर यांनी सांगितलं 4 बिघे. शेतात हुबाट्या मारल्या आहेत का तर यांनी उत्तर दिलं हो. हुबाट्या मारताना कशा मारतात ते सांगा. मी सांगितले की उजव्या हातात दोर आणि कळत घेऊन त्या हुबाट्या मारल्या जातात, असं त्यांनी ते उजव्या हातात दोर आणि कळत असतो, डाव्या हातात रुमणं असतं. ते हुबाट्या कशा मारल्या जातात त्याची त्यांनी माहिती दिली. मग 5वा प्रश्न, जर तू त्याच्यावर उभे राहून हाटशील तर कसे हाटशील? तर त्यांनी उत्तर दिलं मी म्हणजे उभाट्या कशा मारायचं ते त्यांनी विचारलं बरं का. मी म्हटले की सेम उजव्या हातात दोर आणि कळत आणि त्याच्यावर उभे राहणार. मी सोप्या शब्दात सांगू की आपला आवता असतो की नाही त्यावर उभं राहून हातात रुमणं आणि दोर घेऊन ते उभाट्या मारल्या जातात. मी पण एकदा हे ट्राय केलेलं आहे स्वतः शेतामध्ये. पुढे पहा, मग डाव्या हातात काय असणार तर मी म्हटलं काहीच नसणार. पुढे पहा 7वा प्रश्न, का काहीच नाही सर? म्हटलं आपले बॅलन्स गेले तर पकडायला. पुढे 8वा प्रश्न, म्हणजे डाव्या हातात एकाच माहितीशी संबंधित ते सिक्वेन्स विचारत आहेत. कुठे पकडशील? माझे रुमणं थोडी पकडशील? तर सर खाली ओढा असतो त्याच्यावर दोन्ही पाय ठेवून ते आपल्या पुढे पकडावे लागते, म्हणजे कुठे पकडशील त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, तू पेरणी केली आहे का कधी? हो सर, मी हरभरे पेरले आहेत. कसे पेरतात हरभरे? मग त्याची त्यांनी माहिती दिली की टिफणी असते आणि त्यात उजवी मूठ टाकली की ती सरत नाही, तोपर्यंत दुसऱ्या डाव्या हाताने मूठ टाकावी लागते. तर पेरणी कशी करतात हे शेतीचे प्रश्न का विचारलं तर तो विद्यार्थी शेतीमध्ये काम करत होता म्हणून. किती दूध देते तर अजून प्रश्न विचारला की त्याच्या पुढचा प्रश्न होता कुठे गोठा आहे का तर त्यांनी उत्तर दिलं हो. 12वा प्रश्न आहे काय काय आहे गोठ्यात, गाय का म्हैस? तर त्यांनी उत्तर दिलं गाय. मग पुढचा प्रश्न पहा, किती दूध देते तर यांनी सांगितलं 1 ते 2 लिटर दूध देते. कोणती गाय आहे, गावरान की जर्सी? तर यांनी उत्तर दिलं गावरान. म्हणजे प्रश्न कसे तयार होतात पहा, तुम्ही ज्याच्याशी रिलेटेड आहात ना त्याच्याशी हे प्रश्न आहेत. मग गायचं शेण कसे भरतो? दोन्ही हातात खुरपे घेऊन असं त्यांनी सांगितलं. हाताने भरत नाही का? मी सांगितले की खुरपाने भरत असताना थोडे हात भरतात. गोठा झाडतो का? त्यांनी उत्तर दिलेलं आहे हो.
पुढे 18वा प्रश्न पहा, ते कसे भरता? तर त्यांनी सांगितलं खुरपाने भरतो. त्याच्यानंतर विचारले द्राविड येथे मग कोणती गाडी चालवली आहे? म्हणजे त्यांनी माहिती दिली असं की मला गाडी चालवता येते, म्हणून त्यांनी विचारलं कोणती गाडी चालवली आहे? तर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं टाटा सुमो. किती वर्षेपासून चालवत आहे? फक्त 3 महिने चालवली आहे, त्यानंतर नाही. आपण येऊ शकता असे प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची विचारलेले प्रश्न पाठवा, ही विनंती आहे सर्वांना. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.